वाटलं नव्हतं काही तुळजाभवानीचे मुख्य दर्शन तेही 5 मिनिटात भेटेल. कसं काय सोलापूरकर वाटतं का नाही सगळेजण एकत्र झालतो का तर आज माऊलीचा बर्थडे होता. पहिले का नाही माऊलीला शुभेच्छा दिलो, तेवढ्यात ओमक्याने पण शुभेच्छा दिल्या. तसं तर आम्हाला 5 ला निघत होतं, पण आता वाजले होते 5:30. पहिले का नाही रोहनला घेतलो आपल्या आमच्या गाडीवर. मी युवराज ओमकार होतो आणि त्यांनी माऊली, रोहन, इराणी होते. जाता जाता त्या अगोदर पहिले पेट्रोल भरावं म्हणलं. अजून त्यात थंडी इतकी काय सांगूच नका. दोन्ही पण गाड्यामध्ये पहिले पेट्रोल भरलो. अजून एक काम राहिलं म्हणलं, गाडी चालवायला मी आणि रोहनच होतो. मग पहिले सेटअप तर मारून घ्यायला लागतं. मारल्यावर निघालो, पण थंडीने काय सुट्टीच दिली नाही. आम्ही का नाही तुळजापूरला चाललो होतो. तर बघायला गेल्यावर आम्ही सर्वांच्याच बर्थडेला तुळजापूरला जातो. माऊलीच्या बर्थडेला जरा लवकरच निघालो, कारण की आम्हाला मुख्य दर्शन घ्यायचं होतं. बघता बघता सकाळ पण झालती आणि आम्ही आलतो घाटात. आल्याबरोबर गाडी लावली पार्किंगला आणि पहिले निघालो मंदिराकडे. आल्यावर आमची इतकं भारी नशीब की तिसऱ्या मजल्याच्या पहिल्या मजल्यापर्यंत काहीच पब्लिक नव्हती. तसं तर आम्हाला वाटलंच होतं की दर्शनासाठी 1-2 तास तर तसं काहीच झालं नाही बघा. 15 मिनिटात आम्ही देवीच्या गाभाऱ्यापाशी पोहोचलो. मुख्य दर्शन बघायला गेलं तर मी तसं पहिल्यांदाच गेलो. व्हिडिओ काढायला का नाही परमिशन नाही, थांबा तुम्हाला तेवढंच दाखवतो. आम्ही गेल्यावर का नाही अभिषेक चालू होता, या तुम्हाला पण दाखवतो. बाहेर पडल्यावर का नाही आपला भाऊ भेटलो होता. नेहमी गेल्यावर आम्हाला काय ना काय असते बघायचं. तसं आपला दोस्तच आहे सोडा. दर्शन वगैरे विषय खोलून पृथ्वी गोल करून आम्ही निघालो धाकटे तुळजापूर. तसं तर आम्ही रील मध्ये पाहिलं होतं, तुळजापूर पासून फक्त 1.5 किलोमीटरच्या अंतरावर छोटंसं तुळजापूर देवीचं मंदिर आहे. मग आम्ही जात नाही आणि आई तुळजाभवानीची धाकटी बहीण असं म्हणून पण ओळखली जाते. दर्शन केलो आणि काही फोटो काढलो. तुम्ही पण कधी तुळजापूरला आला आणि दर्शन नाही झालं तर इकडे नक्की या, नक्कीच तुम्हाला दर्शन मिळून जाईल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो नक्की करा.